लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर तापमान वाढल्यानं रस्त्यांवरील गर्दी कमी. तापमानामुळे दुपारी बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय. मान खटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नंदुरबारमध्ये उष्णतेनं कहर केलाय. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन. जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. जालन्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढ. जिल्हा सामान्य रुग्णालयामधील आरोग्य यंत्रणा सज्ज. दुपारी घराबाहेर न पडण्याच्या नागरिकांना सूचना. लातूरच्या औरात शहाजनी भागामध्ये 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. लातूर शहरातही 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान. उन्हापासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर. उष्णतेचा कहर वाढल्यानं पंखे, कूलर, एसीच्या मागणीमध्ये वाढ. वाढत्या उकाड्यामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण. नांदेड जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाल्यानं नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. भोकर तालुक्यामधल्या जाकापूर आणि तांडा परिसरात भूजल पातळी खालावली. कोडभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करण्याची वेळ. बीडच्या परळीमध्ये उकाड्यापासून ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी चालकांचा जुगाड. हॉटेल चालकानं ग्राहकांसाठी भिंतीवरील फॅनला स्प्रिंकलर बसवले. नंदुरबारच्या खांडबारामध्ये मतदानादरम्यान महिलेला उष्णतेचा फटका. कडाक्याच्या उन्हामध्ये मतदान करताना महिलेची प्रकृती बिघडली. महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नागपुरात गेल्या 10 दिवसांमध्ये 13 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. मृत व्यक्तींपैकी बहुतांश 32 ते 55 वयोगटातील पुरुष. सर्वांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले. जळगावच्या वसंतवाडीमधील पाझर तलाव कोरडं ठाक. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं तलावातलं पाणी आटलं. जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे घटली. पाणी पातळीमध्ये 60% घट. आगामी काळामध्ये आणखी बाष्पीभवन वाढण्याची शक्यता. धरण अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यानं शाळांच्या वेळेमध्ये बदल. सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळा भरणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेमध्ये बदल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 32 गावातील 78 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. 15 टँकर भागवतायत 32 गावांची तहान. मंडणगड, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये पाणी टंचाई. पुण्याच्या रांजणगावमध्ये शेतकऱ्याच्या घरासमोरून पाण्यानं भरलेला टँकर चोरल्याची घटना. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वाशिम शहराचा पाणीपुरवठा 4 ते 5 दिवस ठप्प राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत केबल जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. कडक उन्हातही जळगावातील हरताळा, सालबर्डी परिसरात कांदा काढणीला वेग. 45 अंश तापमानातही मजूर शेतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा भाजू नये यासाठी शेतकऱ्याकडून कांदा पात आणि उपलब्ध साहित्याचा वापर. नाशिकच्या येवल्यामधील नगरसूल परिसरामध्ये हवामान बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा भिजला. रत्नागिरीमधल्या आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. जिल्हा कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू. जिल्ह्यामध्ये यावर्षी आंब्याचं 90% नुकसान. जालना जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या कारवाईचा धडाका सुरू. 87 कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी. खताच्या विक्रीमध्ये अनियमितता करणाऱ्या 9 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित. तर 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटिसा. बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीदरम्यान 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला. भुसावळ मनमाड प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 4थ्या रेल्वे मार्गाच्या लाईन मोजणीचं काम सुरू. रेल्वे बोर्डानं हद्द निश्चिती करून जमीन घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली एपीएमसीमधील सहसचिवानं बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सहाय्यक सचिवांचं सेवेतून निलंबन. धुळे उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्याचा प्रकार. नाझिब अली सय्यद याला कॉपी करताना रंगेहात अटक. आरोपीच्या विरोधात धुळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लेखी परीक्षेदरम्यान केंद्रामध्ये मोबाईल नेणाऱ्यावर गुन्हा दाखल. जळगावमध्ये उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेदरम्यानचा प्रकार. उमेदवाराला अटक करून पोलीस कोठडीमध्ये रवानगी. नितीन भोजराज राठोड असं आरोपीचं नाव.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांचा आकांक्षित योजनेमध्ये समावेश, यामुळे आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी नवी दिशा मिळणार. सोलापूरच्या करमाळ्यामधील भोंदू मनोहर भोसलेचा आणखीन एक कारनामा समोर. पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीवर अतिक्रमण, 6 एकर जमिनीवर कब्जा केल्याची माहिती. कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोलीमधील शाहिद संदे या आरोपीला अटक. तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड, तर शाहिदचा मित्र शाहरुख फरार. चंद्रपूरच्या नागभीडमधील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरण. मुख्य संशयित आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर खंडपीठानं फेटाळला. स्थानिक गुन्हे शाखेचं पथक डॉक्टर सिंगच्या अटकेसाठी रवाना. छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी नवा मोंढा परिसरामध्ये 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महानगरपालिकेची धडक कारवाई. स्वस्तिक प्लास्टिक आणि द्वारकाधीश ट्रेडर्स या मोठ्या विक्रेत्यांच्या गोदामांवर छापे. बदनापूर शहरामधल्या कॅनरा बँकेमधील अपहार प्रकरणी मॅनेजर आणि सोनाराला 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी. स्ट्रॉंग रूममधील सोन्याच्या पाकिटावर डल्ला मारणारा बँक अधिकारी संजय डोंगरे अद्यापही फरार. पंढरपूरमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी कारागृहातून सुटल्यानंतर फटाके फोडत जल्लोष केल्यानंतर पंढरपूरमध्ये 20 जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये वन कर्मचाऱ्याला झाडाला बांधून जननाची झाडं चोरल्याचं प्रकरण. स्थानिक गुन्हे शाखेकडून 2 जणांना अटक. 4 जणांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याला झाडाला बांधून 20,000ची चंदनाची झाडं चोरली. अवघ्या 500 रुपयांच्या तक्रारीसाठी नागपूर पोलिसांची थेट मुंबईपर्यंत धाव. दुसऱ्या शहरामध्ये जाऊन चौकशी केल्याचे प्रकरण सध्या नागपुरात चर्चेचा विषय. तपासांती आरोपीच्या विविध 40 खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर. अहिल्यानगरच्या राहत्यामधील लोणी खुर्दमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट. सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कन्या शाळेच्या मागील तुपे वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सोमवार ठरला ब्लॅक मंडे. 3 वेगवेगळ्या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात अपघाताच्या घटना. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.